माजी राज्यमंत्री श्रीमती कुसुम लोंढे मॅडम या आजच्या अतिथींना स्काउट गाईडचा स्कार्फ प्रदान करत आहे, जे मानाचं चिन्ह आहे. स्कार्फ म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये, खूप सन्मानाची बाब आहे आपल्यासाठी. आणि शीतल मॅडम यामध्ये अगोदरच अग्रेसर होत्या. सगळ्या ह्याच्यामध्ये त्या एक चौफेर असं व्यक्तिमत्व आज आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहेत. एक गुरु शिष्य आपल्या स्टेजवरती सन्मानाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी उभे आहेत. विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर स्नेहबंधाचं एक प्रतीक म्हणून प्रदान करीत आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौभाग्यवती सुनीता रवींद्र चव्हाण मॅडम यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रथम नागरिक सौ अर्चनाताई पवार मॅडम या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांना स्काउट गाईडचा स्कार्फ प्रदान करीत आहेत. यानंतर पंचायत समिती वाईच्या नवनिर्वाचित सदस्या सन्माननीय सौ राणी कांतीलाल पवार मॅडम यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रमुख अतिथी ज्या गाईड आहेत त्या सौ शीतल चव्हाण मॅडम आजच्या या पवार मॅडम यांना स्कार्फ प्रदान करीत आहेत. उडतरे गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय सौ अर्चनाताई पवार मॅडम यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. भारत स्काउट गाईड राज्य कार्यालय मुंबई त्या लीडर ट्रेनर म्हणूनही कार्यरत असतात. आमच्या सर्वांच्या ज्या मार्गदर्शक आणि गुरु आहेत त्यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. सन्माननीय श्री सुरेंद्र शिंदे सर जिल्हा प्रशिक्षण आयुक्त सातारा लीडर ट्रेनर म्हणून काम करत आहेत. यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. दरवर्षी शिंदे सर तुम्ही इथे येत असता, आम्हाला मार्गदर्शन करत असता आणि सर्वेला नक्की काहीतरी गोष्ट आम्हाला शिकायला मिळत असते. धन्यवाद.
इंजिनियर व सातारा जिल्हा माजी सचिव यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. या वयात सुद्धा देशमुख सर दरवर्षी इथे येत असतात. मी ते जवळजवळ 20 वर्ष झालं बघते, पण सरांचा हा नित्य नियम काही चुकलेला नाही. गुडतरे हायस्कूल आणि स्काउट गाईड म्हणलं की देशमुख सर, शिंदे सर, मोंडे मॅडम या उपस्थित असतात. सर खूप खूप धन्यवाद आपणाला. यानंतर गुडतरे केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय मारागडे साहेब यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर हे केंद्रप्रमुख साहेबांना स्कार्फ प्रदान करत आहेत. देशमुख सर सरांना स्कार्फ प्रदान करत आहेत. शिवाजी बाबर यांना विनंती करते की आपण पुढे यावं आणि बनसोडे सरांना विनंती करते की आपण सन्माननीय शिवाजी बाबर यांचं स्वागत करावं. आणि माता पालकांच्यातला एक प्रतिनिधी म्हणून आपण मधल्या प्रतिनिधी म्हणून सौ प्रियांका पवार यांचंही स्वागत मुख्याध्यापक बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण आसनस्थ व्हावं. यानंतर आजच्या या प्रमुख अतिथींचा परिचय करून देण्यासाठी येत आहे पवार मॅडम. आदरणीय व्यासपीठ, माझे शिक्षक, सहकारी तसेच विद्यार्थी मित्र, आज स्काउट गाईड अंतर्गत शपथविधी तसेच फूड फेस्टिवल कार्यक्रमाचे औचित्य साधून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या प्रमुख अतिथी मान्यवरांचे मार्गदर्शन, आशीर्वाद लाभणार आहेत अशा आदरणीय व्यक्तींची थोडक्यात ओळख करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय शीतल रवींद्र चव्हाण मॅडम यांचा परिचय करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे. यशवंत शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या या कन्या आहेत आणि त्यांची ती ओळख आहेच, पण त्यांचं स्वतःचं एक वलय आहे, त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि मी ती थोडक्यात करून देणार आहे. आदरणीय शीतल मॅडम यांचा जन्म 6 मे 1980 रोजी एकत्र कुटुंबात झाला. एकत्र कुटुंब म्हटले की तुम्हाला माहिती आहे मुलांना की आजी आजोबा, आई वडील, काका काकू ही सगळी महत्वाची भूमिका घरातली मंडळी बजावत असतात. त्याचप्रमाणे शीतल मॅडमचे आजी आजोबा, आई वडील त्यांचे मार्गदर्शक ठरले आणि त्यांनी शीतल मॅडमला त्यांच्या स्वतःच्या जीवनातून जीवनाचे धडे दिले. शीतल मॅडम लहानपणापासूनच निर्भय मुलांना बघा लक्षात घ्या आणि त्यात धीर सुद्धा आहेत. सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल जिज्ञास वृत्ती, नेहमी त्यांना प्रश्न पडायचे बालपणी. लहान तुमच्या वयात असताना त्यांना असे नेहमी प्रश्न पडायचे
हे असं का ते तसं का, आणि प्रत्येक गोष्टीकडे ते डोळसपणे आणि चिकित्सकपणे त्या पाहत असत आणि त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या वयातच शोधण्याचा प्रयत्न करत असत. त्यांनी कोणत्याच गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवला नाही आणि त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाचं निर्णय क्षमता होती. त्यांनी नेहमीच आव्हानांना मोठ्या धैर्याने आणि ताकदीने तोंड दिले. त्यांचे माध्यमिक शिक्षण निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल सातारा या ठिकाणी झाले. 11वी-12वी DG कॉलेज या ठिकाणी झालेले आहे आणि त्यांचं पुढील शालेय शिक्षण त्या इंटेरियर डिझायनर मध्ये त्यांनी डिप्लोमा केला मराठवाडा या ठिकाणी. आणि त्यांच्या खऱ्या कारकिर्दीला सुरुवात झाली सन 2000 मध्ये. 500हून अधिक इंटेरियर आणि आर्किटेक्चर प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी निवासस्थाने, फार्म हाऊस, हॉटेल्स, रुग्णालये, थिएटर, औद्योगिक कारखाने इत्यादींचा त्याच्यामध्ये त्यांच्या कामाचा त्यांचा एवढा आवक आहे. त्यांच्या कामाचे कार्यक्षेत्र बघा मुलांनो, नागपूर ते गोवापर्यंत पसरलेलं आहे. फलटण येथील प्रशासकीय इमारत, महसूल इमारत, सातारा येथील जिल्हा परिषद इमारतीची पुनर्रचना करणे, PWD नगरपालिका, MTDC, MIDC, MSRDC जिल्हा परिषद यांसारख्या विभागांसाठी त्यांनी आर्किटेक्ट म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे. विविध संस्थांमध्ये डिझाईन या विषयासाठी भेट देणे, व्याख्यानांसाठी त्यांना निमंत्रित केलं जातं. ग्रीन बिल्डिंग असोसिएशन IGBC पुणे या ठिकाणी त्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. व्यावसायिक जीवनाव्यतिरिक्त त्यांना चित्रकला रेखाटण्याची सुद्धा आवड आहे. शास्त्रीय नृत्य, वन्यजीव छायाचित्रण, कला आणि प्राचीन वस्तूंचा संग्रह करणे हे छंद त्यांनी जोपासलेले आहेत. त्यांना ट्रेकिंगची सुद्धा आवड आहे. पुणे आणि सातारा येथील प्रमुख ट्रेक त्यांनी सगळे कव्हर केलेले आहेत. 5 दिवसात काश्मीर ग्रेट लेक्स ट्रेक पूर्ण केलेले आहे. ते अंतर जवळजवळ 110 किलोमीटर होते. तसेच त्यांना हे सगळं करत असताना याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना घरकामाची सुद्धा आवड आहे. घरगुती जीवनाची सुद्धा त्यांना आवड आहे. स्वयंपाक करणे, मित्रांना कुटुंबियांना वारंवार मेळाव्यांसाठी आमंत्रित करायला त्यांना खूप आवडतं. हे सर्व करत असतानाच शीतल मॅडमनी सामाजिक जबाबदाऱ्या बांधिलकी तेवढ्याच जबाबदारीने जपली आहे. त्यांनी रिमांड होम सातारा येथे मुलांसाठी मूलभूत गरजा तेथील मुलांसाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी काम केलेलं आहे. एहसास ब्लाइंड स्कूल शेंद्रे या ठिकाणी सुद्धा त्यांचे काम चालूच आहे. भारत मोहिमेमध्ये तरुणांना प्रेरित करण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी सन 2002 ते सन 2005 दरम्यान जवळजवळ 300 गावांमध्ये सक्रियपणे त्यांनी काम केलेलं आहे. हे सर्व करत असतानाच त्यांना अध्यात्माची सुद्धा आवड आहे. त्यांनी योग प्राणायामाला महत्व दिलेलं आहे. तसेच ईश्वर भक्तीला सुद्धा ते महत्व देतात. म्हणजे बघा, एवढं मोठा त्यांचा परिचय असेल तर त्या प्रत्यक्षामध्ये किती काम करत असतील. खूप काही त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे. आणि अशा नामांकित बहुआयामी प्रमुख पाहुण्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेल्या आहेत. मी हे आपल्या विद्यालयाचे भाग्य समजते. त्यांच्यामुळेच आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढणार हे निश्चितच. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर अतिथी सन्माननीय सौ राणी कांतीलाल ताई यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. पंचायत समिती वाई या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्या म्हणून सौ राणी कांतीलाल पवार ताई यांची निवड झाली. राणीताई या कैलासवासी श्री शामराव पवार अप्पा यांच्या सुनबाई. कैलासवासी शामराव पवार अप्पा यांनी या शाळेसाठी ही जागा दान केली. अशा दानशूर व्यक्तीच्या या सुनबाई आहेत. आणि हाच गुण घेऊन राणीताई सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. समाजामध्ये अशी दुर्मिळ उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. कोण म्हणतं पुरुषच शेती करू शकतात. या गोष्टीला राणीताईंनी बगल देत त्या उत्तम शेती करतात. त्या उत्तम शेती तज्ञ म्हणायला काही हरकत नाही. पण हे सगळं करत असताना त्यांनी त्यांच्या मुलांना संस्कार शिक्षण दिलं. त्यांचा मुलगा आज मनोज कांतीलाल पवार पुणे या ठिकाणी उपनगर रचना अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
तसेच त्यांची मुलगी शुभ हस्ते या पुस्तकांची भेट ही विद्यालयाला प्रदान करावी. Presents up. Clap. Go. जगह पहले पहले हाँ बात ओके. विभाग म्हटलं आणि आभार प्रदर्शन पण दिलंय त्यांच्या खाली तुम्ही काढून घ्या आणि बॉक्स खाली प्रकाश पण येईल पाहुण्यांच्या हस्ते स्काउट गाईडचा मेळावा आहे ना असं त्या तुम्ही पण उभे राहा. सुरूर येथे झाले. शिवाजी विद्यालय सुरूर 10 वर्ष तिथं काढल्यानंतर 5 वर्ष इथं आल्यानंतर स्काउट गाईडचे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण इथं राबवाय घेतलेले. आल्यापासून बी संकलन असेल, स्काउट गाईड असेल, सामाजिक वनीकरणाचे विविध असे उपक्रम असतील,
तर योगायोगाने ह्या वर्षी सुद्धा आपल्याला पाहुणे अतिशय त्या क्षेत्रातले भेटलेले, त्यांना निसर्गाविषयी आवड आहे, पर्यावरणाविषयी आवड आहे. आणि आमच्या शाळेचं सुद्धा हेच गणित आहे की पर्यावरणाविषयी मुलं आमची जागृत आहेत. कुठेतरी बी सापडले तरी सर शाळेमध्ये आणून देतात. 16,47,818 बी संकलन केलेले विविध प्रजातीचे, कमीत कमी 30 प्रजाती आहेत इथं मांडलेले आहेत. तर आमचे विद्यार्थी अतिशय गुणवान आहेत, विद्वान आहेत आणि भरपूर सहकार्य पर्यावरणाविषयी करतात. गांडूळ प्रकल्प असेल, कंपोस्ट खत असेल, प्लास्टिक निर्मूलन असेल, आणि ते नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये राबवतात. तर आज हा वचनविधीचा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. तुम्हाला शपथ दिली जाणार आहे की तुमच्या जीवनावर तुम्ही 9 नियम आचरणात आणण्याचा सदैव प्रयत्न करणार आहात. तर मी शिंदे सरांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना शपथ देऊन त्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. गाईड म्हणजे काय माहिती आहे? गाईडचे नियम माहिती आहेत? एखादा सांगू शकणार? गाईड विश्वसनीय असते. मग गाईडचं वचन पाळणार का आयुष्यभर? आपण एकदा दीक्षा घेतली की ती मोडत नाही, त्याप्रमाणे आपण काम करायचं असतं. आता माझ्या पाठीमागे वचन म्हणायचं आहे. ज्यांचा वचनविधी झालेला, ते नाही लागत आपल्याला गाईडला तो, ज्यांचा वचनविधी झालेला आहे त्यांनी अशी गाईडची खून करून उभं राहायचं आहे. झालेला आहे तुम्ही पण. इकडे ज्या मुलांचा वचनविधी आधी झालेला आहे, ज्यांच्या गळ्यात स्कार्फ आहेत, त्यांनी अशी खून करून उभं राहायचं आहे. तू पण करायचं असं. मी माझ्या शिला, सगळ्यांनी नाही म्हणायचं, शिलासस्मरून असे वचन देते की ईश्वर आणि स्वदेश यांच्याविषयीचे माझे कर्तव्य करण्याचा इतरांच्या उपयोगी पडण्याचा व गाईडचे नियम आचरणात आणण्याचा मी प्रयत्न करेन. जैसे येथे थोडी खाली ज्ञानदा, आजपासून तू जागतिक गाईड चळवळीची सदस्य झालेली आहे. घेतलेलं वचन पाळशील अशी मी आशा बाळगते. गाईडची ही सत्कृत्य गाठ बांधलेली आहे. दररोज एक तरी काय करायचं आहे? सत्कृत्य करायचं आणि ही गाठ सोडायची आणि पुन्हा बांधायची दुसरं सत्कृत्य करण्यासाठी. म्हणजे आपण दिवसामध्ये किती सत्कृत्य करू शकतो. आता सॅल्यूट करायचं. आता शाबास, खाली झेंड्याला सॅल्यूट कर. इकडे सगळ्यांना सॅल्यूट कर. पिछे मुड सर्वांना सॅल्यूट. ज्यांचा वचनविधी झालेला आहे त्यांनी पण हिला सॅल्यूट करायचा. सॅल्यूट. जसे थे आला. आता आम्हाला खूप आनंद झालेला आहे की आणि जोरात हर्ष 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 हर्ष. धन्यवाद. कितवीत आहेस? 5वी. तुझा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे का 5वीचा? तो म्हणायचं जोरात. तुला स्काउट गाईड आवडतं? छान. तू आजपासून या स्काउटच्या 9 नियमाप्रमाणे वर्तन ठेवणार आहेस का? ठीक आहे. देतो की ईश्वर आणि स्वदेश याविषयीचे कर्तव्य करण्याचा इतरांच्या उपयोगी पडण्याचा आणि स्काउटचे नियम आचरणात आणण्याचा प्रयत्न करीन. सभासद झालेला आहेस
या स्काउट गाईडचे नियम आणि त्याप्रमाणे तुझं वर्तन या दोन्ही गोष्टी तू करणार आहेस हे मी जाणून आहे. तुझ्या स्कार्फला मी एक सत्कृत्याची गाठ मारलेली आहे. दररोज एक तरी सत्कृत्य कमीत कमी करायचं आहे आणि दिवसातून तुला जेवढी सत्कृत्य करता येतील तेवढी तू करायची आहेस. वचनाचा भंग करायचा नाही. संपन्न असणाऱ्या आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय शीतल चव्हाण मॅडम यांना मी विनंती करते की आपण आमच्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. निश्चितच या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या शाळेच्या ह्याच्यामध्ये केलेलं असाल. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मला आज इकडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, प्रिन्सिपल सर आणि सगळ्यांचेच आणि तुम्हा मुलांचे सगळ्यांचेच मला खूप आभार प्रकट करते मी. हां येस मी आता प्रकाश सर मला वाटतच होतं की थोड्या वेळ तुम्ही असं बसू शकता. हां सगळे भेट दिलेत. लायब्ररीमध्ये असावेत ही पुस्तकं. आवर्जून प्रत्येक पुस्तक तुम्हाला तुमच्या आवडीने काही थोर व्यक्तींचे आपल्याला त्याच्यात त्यांच्याबद्दलचे काही पुस्तकं आहेत, काही प्रवास वर्णने आहेत, काही सुधा मूर्तींसारखे काही छोट्या छोट्या गोष्टींमधून बरंच आपल्याला काही त्याच्यात शिकायला मिळतं असे काही पुस्तकं आहेत. तर हे मला वाटतं तुम्ही ह्याचा फायदा करून घ्या. पुस्तकं हे आपले कायमचे सोबती असतात आणि त्यांना आपण कसं आपल्यासोबत राहून त्यांना आपला मित्र बनवून आपण त्यांना कसं रोजच्या आयुष्यात आपण त्यांचा सहवास आपल्याला असला तर त्याच्यामधून काय होतं पुढे हे अजून तुम्ही खूप लहान आहे पण माझ्याकडनं एक छोटीशी अशी एक गाठ बांधून घ्या की एक वचन स्काउट गाईडच्या बरोबरीनेच आपण आज हे घेऊ की पुस्तकांची थोडी सोबत आपण मित्र म्हणून आपले ठेवायची लाईफ टाईम. ठीक आहे हो का नाही? अल्केमिस्ट नावाचं एक पुस्तक आहे. मला खूप सारे बरेच वेगवेगळे पुस्तकं द्यायचे होते पण मला मराठी आवृत्त्या मिळत नव्हत्या त्याच्या. मला जसं जसं मिळतील तसे मी अजूनही ते बुक्स इकडे आणेन. पण अल्केमिस्ट नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. मला पण फारशी कधीच आवड नव्हती, अभ्यासाची पण नव्हती फारशी. मी तुम्हाला आपण मित्र म्हणून बोलूया. मी काय पाहुणे म्हणून म्हणजे खूप मोठी कोण नाही आहे. तुमच्यासारखेच मी पण शाळेच्या हा स्काउट गाईडचे काही गोष्टी त्याच्यातनं बाकी शाळेमध्ये पण फार लिडरशिप स्वतःहून खांद्यावर घ्यायचे आणि काय ना काहीतरी करायचे. कारण आपल्याला काहीतरी घडवायचं आहे एवढंच माझं आज पण ध्येय आहे. काय घडवायचं आहे अजून स्पष्ट चित्र काही नाही आहे माझ्याही डोळ्यासमोर. पण जे काही रोज करू आपण रोज जे काही रोजच्या जीवनात जे काही करू त्याच्यातनं छोटं करत एक एक थेंब साठत जातो आणि त्याच्यानंतर कधीतरी एखादी मोठी गोष्ट घडेल. ती जे काय घडवायची ती वर देवाच्या हातात आहे पण आपण काम करत राहायचं हेच ध्येय असावं. आणि ह्याच्यामध्येच आपण काय करू शकतो तर तुम्ही थोडासा विचार करा. आता शाळा म्हणजे काय की ABCD किंवा अ ब क असं आपण जे अक्षर शिकतो ठीक आहे ह्याच्यातून मग पुढे आपण धड्या वाचायला शिकतो, शब्द बनवतो आणि बरंच काय पुढे आपण निबंध लिहू शकतो आणि काय लिहू शकतो. बरोबर आहे का नाही? शाळा म्हणजे ते ABCD शिकण्याचे दिवस आहेत. ठीक आहे तुम्ही सगळे माझ्याकडे लक्ष देता नाही तर मी उगीच बोर करायला नको. ABCD जे काही आपण शिकणार आहे आयुष्याची ती शाळेत शिकल्या जाते आणि ह्या ABCD मधून आपण आपल्याला जमतील तसे आपल्या अनुभव येतील तसे आपण वेगवेगळे शब्द
बनवत जायचंय आपल्या आयुष्यात, ठीक आहे. तर हे शब्द बनवताना नक्की बरोबर काय, वाईट काय, सरळ काय, चुकीचं काय, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा आपल्याला जे वाटतंय ते करायचं. हे जे पण काही आपण ॲक्शन करू ही सगळ्यात बेस्ट ॲक्शन असली पाहिजे. ह्याच्यापासून कोणाला तरी फायदा झाला पाहिजे, कसलेही नुकसान झालं नाही पाहिजे. एवढं फक्त एक छोटंसं आपण पाळलं तर आपलं खूप मोठं काम आपण आयुष्यात करू शकतो, ठीक आहे. आणि अल्केमिस्ट जे पुस्तक मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एक छोटंसं केशरी कलरचं बुक आहे. ते मला असं वाटतं की प्रत्येक मुलांनी ते वाचावं, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते वाचावं. आणि त्या पुस्तकात असं आहे की एक छोटंसं, मी थोडक्यात सांगते काय आहे ते पुस्तक, तुम्ही स्वतः वाचा. की एक छोटासा मेंढपाळ मुलगा एक लहान गावातून, त्याला स्वप्न पडलेलं असतं की इथे कुठेतरी ट्रेजर आहे. ट्रेजर म्हणजे काय, खजाना आहे. तर तो खजाना त्याला स्वप्न पडलेलं असतं आणि ते स्वप्नातलं खजाना त्याला असं वाटत असतं की नाही हे खरंच आहे आणि ते मी शोधणारच, ठीक आहे. ह्या पूर्ण कथेमध्ये त्यांनी कसं ते शोधलं, कसं तिथपर्यंत पोचला आणि त्याला खजाना मिळाला का नाही हे त्या पुस्तकात आहे. आणि हाच खजाना आपल्याला प्रत्येकासाठी एक खजाना ठेवलेला आहे, तो आपल्याला मिळवायचा आहे. तो खजाना मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जिद्दीने आणि खूप मोठे स्वप्न बघाल तेव्हा तुम्हाला हे खजान्याच्या विषयी आपोआप रस्ता मिळत जाईल आणि तुमच्यापर्यंत तो खजाना मिळत जाणार आहे. लक्षात येते? आपल्याला एक खजाना वगैरे आपल्याला नसतं, आपण साधेसे, आपण खेड्यातले, मग आपल्यासाठी नसते, हे कुठेतरी शहरातले मुलं वगैरे असतात ह्यांच्यासाठी असतं, असं काही नाही. मी काय म्हटलं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात तो खजाना ठेवलेला आहे देवाने. कळालं? मुली ऐकतायत काय? काय ठेवलंय देवाने आपल्यासाठी? खजिना. बर, तर हा ठेवलेलाच आहे आणि तो मला मिळवायचाच आहे. ही जिद्द पहिले आपण आपल्या म्हणजे एकदम मनाशी गाठ बांधून ठेवायची आणि तो खजाना शोधण्याचा साठी आपण आजपासून प्रयत्न करायचा, ठीक आहे. मी खूप गोष्टी आयुष्यामध्ये आपण जर नव्याने काही केलं नाही तर सगळं म्हणजे मला एक तुम्हाला असं विचारायचं की आधीपासून जसं पक्षी आहेत, जनावर आहेत, तसं आधीपासून विमानं होते का किंवा आधीपासून ट्रेन होती का? देवाने आधीच बनवून ठेवलेत विमानं, असं होतं का? आपण एक असं फोन, आज फोन आपण मोबाईल कुठेही जातो, कुठूनही कोणाशी फोन करून बोलतो, असं हे आधीपासूनच होतं का? मग कुणीतरी असा विचार केला की वायरलेस फोन असावा, म्हणजे वायरला जोडलेला फोन नसावा, पूर्वीसारखे होते तसे. तर जेव्हा माणसाला एक अशी ताकद आहे माणसामध्ये की तो नवीन काहीतरी घडवू शकतो. आणि नवीन कधी घडू शकतं? जेव्हा आपल्याकडे ती गोष्ट नसते, आपल्याला ती गोष्ट मिळत नसते, तेव्हा आपण ती गोष्ट घडवतो. बरोबर आहे ना? आपल्या आयुष्यात सुख समृद्ध करण्यासाठी आपण ती गोष्ट घडवत असतो. तर हे खजिना जो मी म्हणतेय पुढं, तो हाच आहे की तुम्हाला एक जिद्द पेटली पाहिजे मनात की आपल्याला ते मिळवायचे, पण ते मिळवण्यासाठी काय करायचंय, त्याच्यासाठी रोजचं काय नियम आहेत, काय करायचंय आपल्याला आयुष्यात, कसं आपल्याकडे ह्या प्रतिकूल परिस्थिती आहे. असं मी आज शाळा बघते, मी पुण्या मुंबईत जे शाळा बघते, AC स्कूल्स आहेत, सगळीकडे मुलांना 10 प्रकारचे युनिफॉर्म आहेत, स्पोर्ट्सच्यासाठी वेगळं, स्विमिंग पूलपासून शाळेत सगळ्या सुविधा आहेत. पण मला आज इथं आल्यावर असं वाटतं की आपल्याकडं ह्या सगळ्या सुखसोयी नसतील, पण स्वच्छ हवा, खरंच इतका मोठा परिसर, आजूबाजूला मनमोकळं परिसर, हे आपली प्लस पॉईंट आहे. आणि त्यांच्याकडे ज्या सुविधा आहेत पण आपल्याकडे नाही आहेत, त्या नाही आहेत म्हणून त्या आपण
मोठे होऊन पुढच्या मुलांना जे येतील त्यांना आपण करू शकतो का हे? म्हणजे आपण आज इथनं शिकून 10वी नंतर बाहेर पडणार आहे, पण तुम्ही असं प्रयत्न करू शकाल का की ठीक आहे आम्हाला जे नाही मिळालं ते आपण शाळेसाठी परत करायचं? वाटतंय तुम्हाला? मला आज इथं शाळेत आल्यावर एक्झॅक्टली तसं वाटते. ही यशवंत शिक्षण संस्था अशा काही स्वप्नाळू लोकांनी, जिद्दी लोकांनी ही यशवंत शिक्षण संस्था काढली आहे, जिथे पूर्वी झाडाच्या पारावर वगैरे बसून मुलांना शिक्षण दिलं जायचं. 11वी 12वी किंवा 7वी 8वी 9वी 10वी एकत्रच मुलं बसवायचे. 4-5 मुलं एकत्र बसून सगळे वर्ग एकत्रच बसून शाळा चालू होत्या. हे जे काही लोक होते आपले आदरणीय फाउंडर मेंबर्स, ह्यांनी एक स्वप्न बघितलं होतं की आपल्या भागातल्या प्रत्येक मुलाने शिकलं पाहिजे. ठीक आहे. आणि ह्या त्यांच्या स्वप्नातनं हे आज आपण इथं आहोत. ह्या सुविधा ज्या दिसत आहेत ह्या आपल्याला थोड्याफार मिळाल्यात. इथून पुढं आपण काय करायचंय ते आपल्या हातात आहे. ठीक आहे. जेव्हा एखादी गोष्ट नसते ना, त्या नसण्यामधनं खूप घडत असतं. ठीक आहे. विमान नव्हतं, पक्षी उडत होते, तेव्हा माणसाला वाटायचं मला पण उडायचंय. ठीक आहे. म्हणून विमान घडलं. बरोबर आहे. असंच तुम्हाला जे पण वाटतंय की हे मला करता येत नाही, ते मला करता येत नाही, हे सगळे जे आपल्याला मिळत नाहीये ना, हेच आपले प्लस पॉईंट्स आहेत की आपण हे मिळवू शकतोची ताकद आपल्याला मिळते. कळतंय काय? त्यामुळे आपल्याकडे हे नाही आहे वगैरे वगैरे असं रडत बसण्यापेक्षा आपण हे नाही आहे तर आपण मिळवायचं कसं याचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे. आता मला तुमच्या PT एक्सरसाइजेसमध्ये मला सोनवणे सरांना एक रिक्वेस्ट करायची आहे की तुमचे जे रोजचं PT एक्सरसाइजेस आहेत याच्यामध्ये थोडंसं प्राणायाम, अगदी बेसिक, खूप आपण PT एक्सरसाइज तुम्ही करता सगळ्या? येस वर नो? हे PT एक्सरसाइजेस लाईफ टाईम उपयोग पडतात. जिम वगैरे वगैरे करायची काय गरज नाही. मी सुद्धा आज सुद्धा तेच PT एक्सरसाइज करते जे मी शाळेत करत होते आणि तेवढंच एक्सरसाइजेस बास असतात. ह्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशन जर आपण केलं की प्राणायाम म्हणजे फक्त ब्रीदिंग एक्सरसाइजेस, आणि 3च प्रकारचे ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत. हे जर तुम्ही थोडेसे रोज प्रॅक्टिसमध्ये आणले तर तुम्हाला तो जो खजिना आहे ना त्याची चावी मिळणार आहे. कळतंय का? गोष्टी कुठल्या कुठं आहेत सगळ्या विषय, पण मी असं सांगते कारण हे सगळं मला कळायला खूप वर्ष गेले. पण मी तुम्हाला हे जर थोडक्यात मी प्रकाश सरांना पण ह्याची माहिती देते. सर तुम्हाला ते कसं रोजच्या जीवनात अप्लाय करायचं ते सांगतील. पण प्राणायाम हा एक साधा सोपा 5 मिनिटाचा व्यायाम आहे. रोज सकाळी तुम्ही सगळ्यांनी जर तो नित्यनियमाने पूर्ण आलते जे आयुष्यात ठरवाल ते, हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकते. कळते? प्राणायाम हे आपल्या आयुष्याची ती गुरुकिल्ली आहे. ह्या एवढंसं प्रॅक्टिस जर केलं तर आपल्याला यश मिळवण्यासाठी कुणीच अडवू शकत नाही. आणि पूर्ण लाल माती आणि लाल डोंगरांचं खूप सुंदर तो प्रदेश आहे. आणि मी तिथे बघितलं की एक सुद्धा सिग्नल नव्हता रस्त्यावर. आणि सिग्नल म्हणजे काय? नियम, रूल. बरोबर आहे ना? लाल लाईट लागली की थांबा, ग्रीन लाईट लागली की जावा. तिथे नियमच नाही आहे. मग कसं ट्रॅफिक कंट्रोल होते किंवा कसं सगळे लोक बिना धडकता एकमेकांना सगळं कसं व्यवस्थित सुरळीत चाललंय ट्रॅफिक त्यांचं? तर प्रत्येक चौकात एक राऊंड अबाउट आहे, म्हणजे एक आयलंड आहे, एक सर्कल आहे. त्या सर्कलवर जर आपण पोचलो तर एका वेळी चारही रस्त्याला 4 बाजूनी गाड्या आल्या तर राईट हँड साईड उजव्या हाताच्या गाडीने पहिलं जायचं.
मग नेक्स्ट उजव्या गाडीने मग नेक्स्ट उजव्या गाडीने, असं प्रत्येक उजव्या गाडीने पहिलं जायचं. असं त्यांच्याकडे शिस्त आहे. आणि शांतपणे कुणीही घाई गडबड न करता प्रत्येक आपापल्या साईडच्या उजव्या माणसाने पहिलं जायचं. हा नियम नाही आहे इथं. हा जर शिस्त मोडला तर कुणी कोणाला दंड करत नाही, पण नियम त्यांनी हा शिस्त आपल्यासाठी लावून घेतली की असं जर आपण व्यवस्थित राऊंड फिरून सगळे गेलो तर कोण कोणाला अडचण करणार नाही. कळालं ना? किती सिंपल लॉजिक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, नियम किंवा रूल्स किंवा हे जे शब्द आहेत ना, हे आपल्याला एका बॉक्समध्ये बसवतात आणि त्या बॉक्समधनं बाहेर आपण पडलो नाही तर त्या बॉक्समध्येच आयुष्य आपल्याला काढायला लागतं. आणि खरं आयुष्य त्या बॉक्समध्ये नाही आहे, कारण कुणीतरी तसं जगलेलं आहे आणि त्यांनी ते नियम बनवले म्हणून तुम्ही तसेच जगायचं आहे का? तुम्ही तसंच म्हणून आलेलं आहे का जन्माला? तुम्ही तुमचं वैयक्तिक आयुष्य घेऊन आलाय ना. तुम्ही तुमचं वैयक्तिक आयुष्य कसं घडवू शकता हे तुमच्या हातात असलं पाहिजे, आहे का नाही? तर हे जे आपण शिक्षण घेतोय, हे जे सगळं ज्ञान घेतोय, हे सगळं काय आहे माहितीये? शिस्त आहे. ठीक आहे? ह्याच्यात कुठलेही नियम नाही आहेत. काय तुम्हाला सांगितलं हिस्ट्रीचं हे असं असं नाही झालं तर असं असं होईल, असं कुठे आहे? ज्ञानाची ताकद ही शिस्त बांधण्यासाठी आहे आपल्या स्वतःला. कळालं? आणि हा जर अभ्यास तुम्ही नित्यनियमाने रोज न चुकता केला, शिस्तबद्ध राहण्याचा, काही रोजच्या आयुष्यात काय शिस्तबद्ध कराल तुम्ही? सकाळी उठला, पांघरून आपापलं सगळं घडी घालून ठेवणे, आपापली सगळी स्वच्छता करणे, त्याच्यानंतर घरात काही मदत करायची असेल मुलं मुली सगळ्यांनी तर घरात काय आवराआवरी करायची असेल ती करणे, मग आपला अभ्यास करणे, आई वडिलांना काय मदत करायची, लहान मोठी भावंड आहेत त्यांना काय मदत करायची, ह्याच्यानंतर आपण मित्रांना काय करायचंय का, आपण मित्र मिळून काय करायचंय का, हे जे सगळं रोजचा दिवस आहे ना, हा शिस्तबद्ध असला पाहिजे. ह्या शिस्तबद्ध रोजच्या दिवसात आपण 1 तास आपल्याला कसा देऊ शकतो आणि आपण रोज आपला दिवस कसा घडवू शकतो, ह्याचं जर थोडं ऐकताय का सगळं, ह्याचा जर थोडासा विचार तुम्ही केला तर तुम्ही बघा, फक्त 1 स्टेप ॲट अ टाइम रोज एकच पाऊल टाकायचंय, पुढे जायचंय आणि असं खूप मोठा प्रवास तुम्ही एकदम सहजरित्या पार पाडू शकता आयुष्यात. KGL एक ट्रेक होता, काश्मीर ग्रेट लेक्स म्हणून 6 मोठे मोठे लेक्स होते डोंगरांमध्ये आणि अनटच्ड काश्मीर म्हणजे जिथे कसलेच लोक वसाहत नाही, काही नाही, वाईल्ड डोंगरांमधून तुम्ही तो ट्रेक साधारण 25 किलोमीटर रोज चढ आणि उतार करून त्या एक लेकला जायचं आणि तिथे संध्याकाळी टेंट ठोकून राहायचं आणि दुसरे दिवशी परत सकाळी निघायचं आणि 25 किलोमीटर चढ आणि उतार करून पोचायचं. माझ्यासाठी हे सगळं पहिल्यांदाच सगळं नवीनच होतं. टेंटमध्ये राहणं, गाढव खेचर ह्या सगळ्यांना घेऊन आपलं सामान वाहत तिथपर्यंत पोचायचं आणि एकदम अस्वच्छ लाईफ होतं. म्हणजे 6 दिवस आंघोळ नाही, काय नाही, तुम्ही स्वतःची काहीच करू शकत नव्हतं. पाणी मुबलक आहे पण त्या पाण्यात हात घालू शकत नाही, एवढं गार. मग हे सगळं 6 दिवस करत असताना आम्हाला प्रत्येकाला असं वाटत होतं कशाला आलो आपण इथं, कशाला. एक ठिकाणी असं झालं होतं की एका डोंगरावर आम्ही अडकलो आणि आमच्या बरोबरचे जे गाढव किंवा खेचर जे होते ते आणि आम्ही सगळे एका डोंगराच्या टोकावर अडकलो आणि प्रचंड जोराचा वारा आणि पाऊस. आणि असं झालेलं की अर्ध्या तासात जर हेच असं राहिलं तर आपण सरसकट सगळे मरून जाऊ. अशा वेळी फक्त वाटत होतं की कशासाठी आपण हे सगळं करतोय आणि काय गरज आहे. पण तो डोंगर उतरून तो जो पाऊस थांबला, मग परत पुढचा प्रवास केला आणि काय तो ट्रेक कंप्लीट केला. ह्या रोजच्या ट्रेकमध्ये एकच धडा आम्ही सगळे शिकलो, ते म्हणजे काय माहितीये का, 1 स्टेप ॲट अ टाइम. अशी परिस्थिती असते काही वेळा की तुम्हाला दिसते की तुमच्याबरोबर जे फास्ट क्लाइंबर्स असतात ते पोचलेले आहेत, वर जाऊन टोकाला बसलेले आहेत, तुम्ही एकदम स्लो आहे, तुमच्याकडे पाणी संपलंय, तुमचं ग्लुकॉन डी संपलंय, तुमच्यावर काही नाही आहे, ऊन आहे डोक्यावर, कडक ऊन, आणि अजून 15 किलोमीटर पुढे जायचंय आणि पूर्ण चढायचंय.
आणि मागे पण खूप जे अजून स्लो चालणारे असतात ते खूप मागे राहिलेले असतात. रस्त्याने जाताना तो काय रस्ता नसतो, डोंगरातनं चालायचं, काटे विंचू सगळ्या प्रकारचे अडचणी असतात. अशा अडचणीतून तुम्ही जेव्हा तिथं असता आणि तुम्हाला मागे पुढे जायची काहीच सोय नसते, मग मागे पण जाऊ शकत नाही. आता कोण नेणार मागे, कारण तुम्ही कुठेतरी मध्येच डोंगरांच्या खूप मध्येच कुठेतरी अडकलेला असून पुढे जाण्याशिवाय पर्यायच नाही. त्यावेळी अशा क्षणी फक्त एक पाऊल पुढे टाकायचं, एवढीच ताकद स्वतःला द्यावी लागते. कळालं? एक पाऊल. पण 2-3 गोष्टी मी स्कूलच्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये 100% ॲड करा म्हणून मी तुमच्या शिक्षकांना, सोनवणे सरांना मी रिक्वेस्ट करेन. आणि माझ्याकडून जे काही तुम्हाला मदत लागेल, वैयक्तिक मदतसुद्धा, कधी आम्हाला अभ्यासात मार्गदर्शन द्या, करिअरमध्ये मार्गदर्शन द्या, अशीही काही मदत लागली तरी मला खूप आवडेल आणि मी माझ्याकडून 100% प्रयत्न करेल. ठीक आहे. ट्रेकिंग जर सगळ्यांना आवडत असेल तर तसं पण आपण काय करू शकतो. आवडत असेल तर. आवडतं का ट्रेकिंग? केलंय कधी कोणी? नाही? मग काय आवडतं ट्रेकिंगमध्ये? डोंगर चढायला गेलाल ना तुम्ही? कुठला? चंदनवंदन तर झाडं लावले ना तुम्ही तिथे? जयगडला गेला का? अरे कोयनानगरला गेलाल ना? जयगडला गेला का? आवडलं ट्रेक करायला का उगीच घामाघूम झालो आणि काय एवढं काय नव्हतं? आवडलं? काय आवडलं ट्रेक मध्ये? जेवढी मेहनत केली पण त्यांनी रोज करायला फक्त 5 ते 7 मिनिटं रोज सकाळी प्रार्थनेबरोबर केलं तरी चालतंय सगळ्यांनी. ठीक आहे? ठीक आहे. माझ्याकडून काय लागलं तर मला नक्की कळवा आणि आपण भेटत राहू सगळे. ओके, थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपण आमच्या विद्यार्थ्यांना शिस्तीविषयी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे विद्यार्थी असेही शिस्तप्रिय आहेतच आणि यापुढेही ते शिस्तीचं नक्कीच पालन करणार ना? ठीक आहे. माननीय शीतल चव्हाण मॅडम यांनी आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल शाळा माऊलीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. यानंतर पंचायत समिती वाईच्या नवनियुक्त सदस्या सौ राणीताई पवार यांना मी विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना हां आलं लक्षात. ठीक आहे. हो चालेल. मी बर हो चालेल. मी सर करते तुम्हाला मग थोड्या वेळात. मी आपण बोलू आणि हे अपडेट करून पण तुम्हाला व्हॉट्सअप करते. चला. इकडे बघा जरा. कशासाठी म्हणता सर? नाही ते करूया ना. हो चालेल. मी करते अपडेट. चंदनवंदन तर झाडं लावले ना तुम्ही तिथे? जयगडला गेला का? अरे कोयनानगरला गेलाल ना? जयगडला गेला का? आवडलं ट्रेक करायला का उगीच घामाघूम झालो आणि काय एवढं काय नव्हतं? आवडलं? काय आवडलं ट्रेक मध्ये? जेवढी मेहनत केली पण त्यांनी रोज करायला फक्त 5 ते 7 मिनिटं रोज सकाळी प्रार्थनेबरोबर केलं तरी चालतंय सगळ्यांनी. ठीक आहे?
ठीक आहे, माझ्याकडून काय लागलं तर मला नक्की कळवा आणि आपण भेटत राहू सगळे. ओके, थँक्यू. Music up. Clap, go. धन्यवाद मॅडम. आपण आमच्या विद्यार्थ्यांना शिस्तीविषयी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे विद्यार्थी असेही शिस्तप्रिय आहेतच आणि यापुढेही ते शिस्तीचं नक्कीच पालन करणार ना? ठीक आहे. माननीय शीतल चव्हाण मॅडम यांनी आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल शाळा माऊलीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. यानंतर पंचायत समिती वाईच्या नवनियुक्त सदस्या सौ राणीताई पवार यांना मी विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना सर्वांना नमस्कार. आज या शुभ दिवशी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बाळासाहेब पवार हायस्कूल या विद्यालयात बाळासाहेब पवार विद्यालयात जे स्काउट गाईड या कार्यक्रमाचे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजित केले आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर यांचे मी उडतरे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करते व पंचायत समिती सदस्य या नात्याने मला इथं निमंत्रण केल्याबद्दल शिक्षक व मुख्याध्यापक यांचे आभार व्यक्त करते. स्काउट गाईड या चळवळीचा मुख्य उद्देश मुलांना राष्ट्रप्रेम, मूल्य शिक्षण, स्वयंरोजगार व शिस्त या गुणांचं आकलन करून देणार आहे. तर या गुणांचं विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करावे व आत्मचिंतन करावे, या संस्कृतीचे जतन करावे व येणाऱ्या भावी आयुष्यात त्याचा उपयोग करून घ्यावा. खरं तर पंचायत समिती सदस्य या नात्याने मला इथं येण्याचा योग आला, परंतु माझे सासरे कैलासवासी शामराव गोविंद पवार व माझे मोठे दीर बाळासाहेब शामराव पवार यांनी या गावातील आजूबाजूच्या गावातील ग्रामीण भागातील मुलांना माध्यमिक शिक्षण आपल्या गावात मिळावं या उद्देशानं, या उत्तुंग विचारानं त्यांनी आपली स्वतःची शेतजमीन, स्वतःच्या मालकीची शेतजमीन या संस्थेला दिली आणि या संस्थेच्या रूपानं बाळासाहेब विद्यालय हे आकारास आले. एवढे बोलून मी पुढील कार्यक्रमास मुलांना शुभेच्छा देते. धन्यवाद.
स्काउट अँड गाईडचा ओथ फेस्टिवल आणि फनफेअर फूड फेस्टिवल हे उपक्रम हा पार पाडला आणि अतिशय उत्कृष्टरित्या मुलांनी याला प्रतिसाद दिला आहे. फूड फेस्टिवलमध्ये अतिशय छान पदार्थ मुलांनी बनवले आहेत, काही घरून बनवून आणले पण पालकांनी त्यांना एवढं मदत करून सोबत आज पालकही उभे आहेत आणि मिळून सगळ्यांनी शाळेतर्फे हा खूप छान उपक्रम आहे. आणि स्काउट गाईडचेही अधिकारी वर्ग काही जे आलेले आहेत तिथे आज त्यांनी पण खूप छान मार्गदर्शन मुलांना केलं आणि ओथ सेरेमनी जी त्यांची झाली त्याच्यासाठी मुलांनी खूप छान त्यांना प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम खूप उत्तमरित्या पार पाडला. ह्याच्यासाठी मी सर्व शिक्षक मंडळाचं कौतुक करते आणि मुलांचंही त्यांनी एवढं सगळं छान आज हा उपक्रम केला आहे त्यासाठी त्यांना आभारही मानते आणि त्यांना प्रोत्साहनही देते. विद्या तो भाग्यवंत हे ब्रीद असलेल्या यशवंत शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब पवार हायस्कूल कुडतरेच्या प्रांगणामध्ये आज स्काउट गाईड अंतर्गत फूड फेस्टिवल हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. फूड फेस्टिवल या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि प्रत्येक राज्याची वेगवेगळी खाद्यसंस्कृती आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांना स्वतःची कल्पना यावी आणि त्यांना हे कळावं की आपण जे अन्न ग्रहण करतो आहे त्याच्या पाठीमागं प्रथम शेतकऱ्याची आठवण व्हावी, ज्यांनी हे अन्न तयार केलं, त्यानंतर जिनं तयार करून दिलं त्या आईची आठवण व्हावी. म्हणून या फूड फेस्टिवलचं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि विद्यार्थी अभ्यास तर करतातच पण अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नाही तर अनेक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी प्रगती केली पाहिजे. आपल्या भारताची संस्कृती आहे की अन्न हे पवित्र मानलं जातं, अन्नाला पूर्ण ब्रह्म असं म्हटलं जातं आणि ते अन्न कसं तयार होतं हे या विद्यार्थ्यांना कळावं आणि त्यांना स्वतःची निर्मिती, सृजनशीलता आणि त्यांच्यातली सचोटी हे त्यांचे गुण बाहेर यावेत, त्यांना त्यांची क्षमता कळावी यासाठी ह्या फूड फेस्टिवलचं आयोजन केलेलं होतं आणि यातूनच या विद्यार्थ्यांची सृजनशीलता कळून आली, त्यांची मांडणी, कल्पकता, सृजनशीलता या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या समोर आपल्या आल्या. त्यांना जे प्रमुख पाहुणे आले होते त्या प्रमुख पाहुण्यांनी त्यांना उत्साहात प्रोत्साहन दिलं, त्यांचं कौतुक केलं. याबद्दल त्या पाहुण्यांचंही विद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि खाद्यसंस्कृती ही अशाच पद्धतीनं पुढे गेली पाहिजे, विद्यार्थ्यांना त्याची जाणीव असली पाहिजे. यासाठीच फूड फेस्टिवल दरवर्षी साजरा केला जातो. फक्त ज्ञान मिळालं, अभ्यास केला म्हणजेच विद्यार्थी सर्वांगीण झाला असं नाही तर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती केली पाहिजे, म्हणजे त्यांना सर्वांगीण विकास झाला पाहिजे. अशाच अनेक उपक्रमांमधून म्हणजे अगदी हरितसेनेची झाडं लावणी असतील ते उपक्रम शाळा राबवते. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी भाग घेतात. गेले 4 वर्षे सलग विद्यार्थी स्कॉलरशिपला लागत आहेत. NMS त्यानंतर सारखी शिष्यवृत्ती परीक्षा या सगळ्या आणि 10वीचा निकाल तर 100% आहेच. या सगळ्याबरोबर या गोष्टीसुद्धा आल्या पाहिजे की त्यांना त्यांची स्वावलंबन कळलं पाहिजे आणि त्यांचं प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला म्हणजेच खऱ्या अर्थाने तो शिक्षित झाला असं मी मानतो. म्हणून हे सगळे उपक्रम मी माझ्या शाळेमध्ये प्रभावीपणे राबवतो, सर्वांनी ते राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी रुपाली मनोज पवार, बाळासाहेब पवार हायस्कूल येथे उपशिक्षिका म्हणून काम करत आहे आणि आज आमच्या शाळेमध्ये फूड फेस्टिवलचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्काउट गाईड अंतर्गत हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये आयोजित केला होता. तरी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या फूड फेस्टिवलमध्ये सहभाग दाखवला होता आणि या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांना त्यांच्या पालकांनी सहकार्य केलं आणि वेगवेगळे पदार्थ या शाळेमध्ये फूड फेस्टिवलमध्ये त्यांनी मांडले होते आणि खूप छान पदार्थ त्यांनी बनवले होते आणि याच्यामध्ये त्यांच्या पालकांचं सुद्धा सहकार्य होतं, शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले. खूप छान पदार्थ बनवून त्यांना खूप एक वेगळा अनुभव त्यांना मिळाला आणि याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानते, सर्व पालकांचे आभार मानते. धन्यवाद. चित्तरंजन सोनवणे, बाळासाहेब या शाळेमध्ये माझ्या 6वी शाळेमध्ये श्रेयस चित्तरंजन सोनवणे शिकत आहे आणि आपल्या शाळेची खासियत खूप वेगळीच आहे. या शाळेने खूप प्रकल्प आयोजित केलेले आहेत, त्यातलाच हा एक प्रकल्प आहे.
विद्यार्थिनी या शाळेने आज फूड फेस्टिवल हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उपस्थित होण्याचा योग आला. विद्यार्थ्यांनी खूप उत्स्फूर्त सहभाग केला. विविध पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवले होते. आम्ही सर्वांनी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर असलेला असेल पवार आणि विनया पवार या सगळ्यांनी आम्ही ट्राय केले. खूप छान पदार्थ केले होते. खूप छान कार्यक्रम झाला आणि आम्हाला आमच्या जुन्या आठवणी जागा होत्या. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.